खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक काढलेल्या इस्मावर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी कारवाई करत 3 वाहनं जप्त केली आहेत। 23 जून 2025 रोजी अनुप झाडबुके यांना सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली की अहिल्यानगर जिल्हा कारागृह वर्ग 2 येथील गुन्ह्यातील आरोपी यांना जामिनावर सुटल्यानंतर कारागृहाच्या बाहेर फटाके फोडून बेकायदा जमाव जमवून 4 चाकी वाहनं आणि दुचाकी स्वार यांच्यासह शहरातून रॅली काढत समाजातील लोकांवर दहशत निर्माण करण्याहेतू शहरातून मिरवणूक काढत संबंधित ऑडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला। तर मोठमोठ्याने रोडवर आरडाओरडा आणि घोषणाबाजी करत अहिल्यानगर जिल्हा कारागृह ते केडगाव वेसपर्यंत दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसह विनापरवाना मिरवणूक काढून जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करत सार्वजनिक ठिकाणी रोडवर आरडाओरडा करत घोषणाबाजी केली। म्हणून सागर भिंगारदिवे आणि त्याचे इतर 70 ते 80 साथीदार यांच्या विरुद्ध सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल अनुप झाडबुके यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित गुन्ह्यातील आरोपी सागर भिंगारदिवे, आदित्य ठाकूर, आदित्य भिंगारदिवे, प्रशांत छत्तीसे, रियाज शेख यांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलं असून गुन्ह्यात वापरलेले काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी, लाल रंगाची स्विफ्ट गाडी आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अशी 4 चाकी वाहनं गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।